नमस्कार शेतकरी बंधूंनो, 100+ उत्पादन व्हिडिओ नंबर 3 यामध्ये मशागत कशा प्रकारे असावी। शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपलं पीक निघून जातं तेव्हा आपण सरासरी एक रोटर घालतो। रोटर घातल्यानंतर उभी आडवी खोल नांगरट असावी। खोल नांगरट म्हणजे सरासरी ती 9 ते 1 फुटापर्यंतच असावी आणि 1 फुटापर्यंतची जी माती आपली निघते तीच पिकाऊमध्ये चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंटला येते। दुसरा, शेतकरी मित्रांनो, ही पलटी मारलेली जी जमीन आहे ती 25 ते 45 दिवसापर्यंतच तापत ठेवावी, जेणेकरून जे निघालेले चाप असतात ते ठिसूळ मातीमध्ये रूपांतर होऊन त्याचा उपयोग मातीचा भुगामध्ये जास्तीत जास्त रूपांतर झालं पाहिजे, खडं निघले नसले पाहिजे। त्या रोटर मारण्यापूर्वी जे आपण सेंद्रिय खत किंवा शेणखत जे आपल्याकडं उपलब्ध आहे, जे डेपो मारलेलं आहे, ते सरासरी एकरी 6 ते 8 टेलरपर्यंत विस्कटून घ्यावे आणि विस्कटून घेतल्यानंतर सरी सोडावी। सरी सोडते वेळी उथळ सरी सोडावी, जेणेकरून जास्त खोलगट होऊ नये आणि उथळ असावी। जे आपण सेंद्रिय खत किंवा जी माती मऊ केलेली आहे त्या रोपाला चांगली जे पिकाऊ माती आहे तीच मिळावी, यासाठी उथळ करावी, जास्त खोलगट करू नये। ही माहिती जर आवडली असली लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल फॉलो करा।